नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। तुम्हाला माहित आहे आपण तयारी करतोय सध्या 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण 14 घटक पाहिलेले आहेत। मागील व्हिडिओमध्ये 14वा घटक जो आहे भूमितीतील मूलभूत संबोध याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे, त्यातील मूलभूत संबोध समजावून घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये चाललोय आपण स्वाध्याय 14.1 सोडवायला, जो भूमितीतील मूलभूत संबोध याच घटकावर आधारित आहे आणि आज आपण 14.1 मधील सर्व प्रश्न सोडवणार आहोत, तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 14.1 भूमितीतील मूलभूत संबोधला। यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा। मी देखील लगेच सुरुवात करणार आहे। कोणताही प्रश्न आधी तुम्ही सोडवून पहा, व्हिडिओ पॉज करून सोडवून पहा आणि नंतर चेक करा आपण सोडवलेला बरोबर आहे की नाही ते। चला पाहूया काय आहे प्रश्न। जर मेजर अँगल ए बरोबर 70 अंश तर अँगल ए च्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती हे आपल्याला विचारलेलं आहे। ए चं माप दिलेलं आहे 70 अंश आणि आपल्याला विचारलेलं आहे त्याच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती। त्याच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे। कोटी कोण म्हणजे ज्यांची बेरीज असते 90 अंश, पूरक कोण म्हणजे ज्यांची बेरीज असते 180 अंश। आता मूळ कोण जो दिलेला आहे त्याचं माप आहे 70 अंश, त्याचा कोटी कोण काढण्यासाठी काय करणार, 90 अंशामधून मूळ कोणाचं माप वजा करणार, म्हणजे त्याचा कोटी कोण येणार आहे 90 वजा 70 म्हणजे 20 अंश। म्हणजे 70 अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप आलेले आहे 20 अंश। आपल्याला पुढे विचारले या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती। आता पूरक कोण जे आहेत त्यांची बेरीज असते 180 अंश। आता 20 अंशाच्या कोणाचा पूरक कोण काढायचा आहे, म्हणजे 180 अंश वजा 20 अंश करावे लागतील। 180 वजा 20 झाले 160 अंश, म्हणजे फायनल उत्तर आपलं आलेलं आहे 160 अंश। 70 अंश मापाच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप आहे 160 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। कसेही शब्दात शब्द गोल गोल केलेले असले तरी त्यात भुलून जायचं नाही, त्यात जे विचारलेलं आहे टप्प्याटप्प्याने सोडवत जायचं, बरोबर आपण फायनल उत्तरापर्यंत जाऊन पोहोचतो। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि यात दिसतोय आपल्याला काय, ॲडजसंट संलग्न कोणांची नावे विचारलेली आहेत। संलग्न म्हणजेच ॲडजसंट आपण पाहिलेले आहेत। ॲडजसंट सुरुवातीला माहितीमध्ये पुढीलपैकी संलग्न कोणांची जोडी कोणती हे ओळखण्यास सांगितलेलं आहे। पहिलं आहे कोणांची जोडी NMR आणि NMQ। NMR आणि दुसरा आहे NMQ। हे जर दोन घेतले तर NMRचं जे इंटेरियर आहे, अंतर्भाग जो आहे तो हा येतोय आणि NMQ मध्ये पण तो अंतर्भाग येणार आहे, म्हणजे ही संलग्न कोणांची जोडी होऊ शकत नाही। संलग्न कोण म्हणजे काय, त्यांच्यात एक भुजा कॉमन असली पाहिजे आणि त्यांचे अंतर्भाग जे आहेत ते वेगवेगळे असले पाहिजेत। दुसरा आहे NMR आणि SMR। NMR म्हणजे हा वाला कोण आणि SMR हा वाला कोण, रियस ही जोडी आहे संलग्न कोणांची। पुढे पहा RMS आणि NMQ। RMS आणि NMQ यामध्ये ना तो त्यांची भुजा कॉमन आहे किंवा ना त्यांचे इंटेरियर वेगवेगळे आहेत, कोणत्याच याच्यात तो बसत नाही। शेवटचा आहे RMN आणि SMQ। RMN आणि SMQ हे टोटली वेगवेगळे आहेत, म्हणजेच यातली जी संलग्न कोणांची जोडी आहे ती आहे NMR आणि SMR। NMR आणि SMR ही पाहिलेली आहे आपण संलग्न कोणांची जोडी, जो आहे पर्याय क्रमांक 2। ह्या कोणांच्या ज्या जोड्या आहेत त्याच्यावरही हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। चला पुढे जाऊया। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि एकदम सोपा प्रश्न। एवढा सोपा प्रश्न सहसा परीक्षेमध्ये येत नाही, हा फक्त आपल्या प्रॅक्टिससाठी आहे असं समजा। की 63 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती हे विचारलेलं आहे
आणि कोटी कोणाचं माप बरोबर काय असतं, दोघांची बेरीज असते 90 अंश पैकी एक आहे 63 अंश. म्हणजे दुसरा किती असणार आहे, 63 आणि 7 70 आणि 20 90 होतात म्हणजे 27 अंश. 63 अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचं माप आलेलं आहे 27 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. आलाच परीक्षेत तर लॉटरी समजा असा आलेला प्रश्न, पण एवढा साधा सरळ प्रश्न विचारला जात नाही. ॲप्लिकेशन लेवलचेच प्रश्न असतात. जसं आता पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 4, y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटी कोण आहेत, तर प्रत्येक कोणाचे माप पुढीलपैकी कोणते हे विचारलेलं आहे. तर पहा, हे y वजा 20 अधिक हे y अधिक 30 हे दोन्ही कोण जे आहेत हे एकमेकांचे कोटी कोण आहेत. कोटी कोणचा अर्थ काय, त्यांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 90 अंश असणार आहे. कोटी कोण आहेत म्हणजे बेरीज 90 आहे. बस समीकरण आहे, एवढं सोडवायचंय. वायची किंमत काढायची आहे. y अधिक y झाले हे 2y, हे पॉझिटिव्ह 30 आणि हे निगेटिव्ह 20 आहेत. म्हणजेच 30 मधून 20 गेले, राहिले 10 बरोबर आहेत हे 90 अंश. 2y बरोबर आले हे 10 अंश, तिकडे जाऊन वजा होतील. 90 अंश वजा 10 अंश म्हणजेच 2y बरोबर आले हे 80 अंश. y बरोबर होणार आहे 80/2 म्हणजेच 2 बेशून्य 0 40 अंश. y ची किंमत आलेली आहे 40. आता आपल्याला यावरून दोन्ही कोण काढायचे आहेत. तर दोन्ही कोण, पहिला कोण आहे y वजा 20, y वजा 20 म्हणजे होणार आहे 40 वजा 20 म्हणजेच तो आला 20 अंश. आणि दुसरा कोण आहे y अधिक 30, y अधिक 30 म्हणजेच तो होणार आहे 40 अधिक 30. y ची किंमत 40 काढली आपण, 40 आणि 30 झाले 70 अंश. म्हणजे दोन्ही कोणांची माप आली 20 अंश आणि 70 अंश. 20 अंश आणि 70 अंश असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न होता. कोटी कोण आहेत सांगितलं म्हणजेच त्या दोघांची बेरीज 90, त्यावरून y ची किंमत काढली आणि y मिळाला की आपण दोन्ही कोणांची माप काढलेली आहे. माप काढण्यात आपण एक्सपर्ट आहोत, त्यामध्ये काही अडचण येत नाही. पण इथं माप काढत असताना मात्र आपल्याला सर्व गुणधर्म माहीत असावे लागतात आणि इथं जर माप काढली तर त्याचे चांगले मार्क मिळतात आपल्याला. प्रश्न क्रमांक 5 आहे, 0 अंश मापाच्या कोणांच्या पूरक कोणाचे माप किती. एक कोण आहे आणि त्याचं माप आहे 0 अंश, याचा काढायचा आहे आपल्याला पूरक कोण. आता पूरक कोण म्हणजेच काय, त्या दोघांची बेरीज असते 180, मग शून्यवाला जो आहे त्याची जोडी किती असणार, 180 वजा 0 म्हणजेच 180 अंश असणार आहे. म्हणजे जो आपण 0 कोण शिकलो होतो तो 0 अंशवाला कोण, त्याचा पूरक कोण किती मापाचा असेल, तो 180चा असेल. कारण दोघांची बेरीज मिळून 180 आली पाहिजे. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 180 अंश. साधा सोपा प्रश्न होता. कोणांचे प्रकार आणि कोणांच्या जोड्या दोन्ही त्यामध्ये मिक्स होतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि तोही सोपा प्रश्न आहे. भूमितीतले सगळे प्रश्न सोपे आहेत की जे हमखास मार्क मिळवून देतात. त्यामुळे भूमितीवर चांगली तयारी ठेवा. भूमितीचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. व्हरायटी ऑफ प्रश्न तुम्ही जेवढे जास्त सोडवाल तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात, तेवढे स्कोरचे चान्सेस वाढतात. एकाच पुस्तकावर डिपेंड राहू नका. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवतोय की TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये जे 28 व्हिडिओ आहेत त्यातल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 60 ते 70 प्रश्न एका व्हिडिओत सोडून दाखवलेले आहेत की जे 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत, जे आहे तसे पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत. ते जर सगळे प्रश्न सोडवले तर तुम्ही गणितात 90च्या पुढे नक्की जाणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण त्यामध्ये खूप व्हरायटी प्रश्नांचा आपला सराव होणार आहे. त्यामुळे ही जी प्लेलिस्ट दिसते या प्लेलिस्टमध्ये नक्की जा, जी व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला दिसेल. आणि त्यामध्ये जे 28 व्हिडिओ आहेत त्यामधले घटकनिहाय ते व्हिडिओ आहेत. त्या घटकांनुसार त्या प्रत्येक घटकाची तयारी करा, गॅरंटेड सक्सेस तुम्हाला मिळेल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. त्रिकोण XYZ मध्ये मेजर अँगल y बरोबर 90 अंश
अँगल एक्स व अँगल झेड या कोनांमधील परस्पर संबंध लिहा. पाहता एक्स वाय झेड मध्ये y 90 अंश आहे. मी त्रिकोण आधीच काढून ठेवला होता. एक्स वाय झेड मध्ये हा y जो आहे हा 90 अंश आहे. तर एक्स आणि झेड मधलं रिलेशन्स विचारले आपल्याला काय असेल. तर आता पहिली गोष्ट, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? ती असते 180 अंश असते. पैकी हा 90 अंश आहे. ज्यातून हे 90 जर गेले तर राहिलेले जे दोन कोण आहेत म्हणजेच कोणता एक्स आणि झेड या दोघांची बेरीज किती असणार आहे? ती असणार आहे 90 अंश. मग त्या दोघांमध्ये काय रिलेशन असेल हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला पर्याय आहे ते परस्परांचे कोटिकोण आहेत. कोटिकोण आहेत म्हणजेच त्यांची बेरीज 90 अंश येणार. एकदम बरोबर आहे पहिलाच पर्याय. ते परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोण म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असेल, पण 180 येत नाही, 90च येते. ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. हे विरुद्ध आहेत का? अजिबात नाही. ते रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण कसे असतात? ते एका रेषेवर असतात आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. ते पूरक कोण असतात एकमेकांचे. जे शेवटचं विधान देखील अयोग्य आहे. याचं योग्य विधान जे आहे तो परस्पर संबंध म्हणजे ते परस्परांचे कोटिकोण आहेत, म्हणजेच त्यांची बेरीज जी आहे ती 90 अंश येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. पंचकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती हे विचारलेलं आहे. पंचकोन म्हणजेच काय? ज्याला 5 बाजू असतात अशी बहुभुजाकृती. तर हे सोडवण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर तुम्हाला यातला फॉर्म्युला माहीत असेल n-2 गुणिले 180 अंश. कसं? तर एखाद्या बहुभुजाकृतीला जितक्या बाजू आहेत तेवढ्या बाजू वजा 2 केल्यावर आपल्याला किती त्रिकोण तयार होतात हे कळतं. एका त्रिकोणाचं माप असतं 180 अंश आणि तेवढ्याने गुणलं की आपल्याला त्यातील आंतरकोनांची बेरीज मिळत असते. हा पंचकोन आहे म्हणजेच इथं 5 वजा 2 त्रिकोण तयार होणार आहे. त्याला 180 अंशांनी गुणणार. 5 वजा 2 होतात 3 गुणिले हे 180 अंश. 18 त्रिक झाले 54 आणि हा 0 असाच 540 अंश ही असणार आहे या पंचकोनांच्या मापांची बेरीज. सूत्र जर नसेल लक्षात तर पंचकोन काढा. त्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात ते मोजा. 1 2 3 होतात. एका त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 असते. 18 दुणे 36 आणि 18 त्रिक 54. 540 अंश ही पंचकोनाच्या आंतरकोनांची बेरीज येणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत. भूमिती मला तरी वैयक्तिक खूप सोपी वाटते आणि हमखास मार्क देणारा हा घटक आहे. प्रश्न क्रमांक 8. सोबतच्या आकृतीत मेजर अँगल RTU बरोबर 120. RTU 120 आहे. मेजर अँगल S बरोबर 45. हा S जो आहे तो 45 अंश आहे. तर मेजर अँगल R बरोबर किती हा विचारलेला आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म त्याच्यावर आधारित सरळ सरळ अगदी सोपा प्रश्न. बाह्यकोनाचा गुणधर्म काय आहे? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ म्हणजे लांबच्या जो संलग्न नाही अशा आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतो. म्हणजेच यामध्ये मेजर अँगल R हा मेजर अँगल R प्लस मेजर अँगल S इज इक्वल टू असणार आहे मेजर अँगल RTU. ह्या बाह्यकोनाचं माप जे आहे ते त्याच्या दूरस्थ आंतरकोन लांबचे रिमोट इंटेरियर अँगल्स ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या मापांच्या बेरजे एवढं असणार आहे. आरचं माप आपल्याला काढायचं आहे. काढू आर तुझं माप आम्ही. प्लस मेजर अँगल S दिलाय 45 अंश इज इक्वल टू मेजर अँगल RTU दिलाय 120 अंश. म्हणजेच मेजर अँगल R इज इक्वल टू 120 अंश वजा 45 अंश. 120 मधून 45 गेल्यावर राहिले मेजर अँगल R बरोबर 120 मधून 20 गेले 100 आणि 100 मधून 25 गेले राहिले किती 75 अंश. मेजर अँगल R चं माप आलेलं आहे 75 अंश. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पेपरमध्ये काही तुम्हाला एवढं कच्चं काम नाही करायचं. पेपरमध्ये काय करणार, हा प्रश्न आला असता मी कसा सोडवला असता की हा अधिक हा बरोबर बाह्यकोन आहे
म्हणजेच 120 वजा हे 45, आणि हे पण वजाबाकी तोंडी येत असेल तर 120 वजा 45 डायरेक्ट 75 करू शकता. वजाबाकी तोंडी नसेल जमत तर तेवढीच मांडायची आणि उत्तर काढायचं. 1 मिनिट नाही, अर्ध्या मिनिटाच्या आत 30 सेकंदात सुटणारा प्रश्न आहे. भूमितीतले प्रश्न लवकर सुटतात. भूमितीला भारांश खूप आहे हे लक्षात घ्या. भूमितीला 22% भारांश आहे. 22% म्हणजे 50 मधले तब्बल 11 प्रश्न हे भूमितीवर विचारले जातात. त्यामुळं भूमिती सोपी आहे आणि मार्क देऊन जाणारी आहे आणि प्रश्नही जास्त त्यामध्ये विचारले जातात. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 9 व वायची किंमत काढा. आकृतीचे निरीक्षण करा आणि वायची किंमत काढा असं म्हटलंय. तर इथे पहा, हे 4 वाय आहेत, हे 6 वाय आहेत, 8 वाय आहेत. इथं या 8 वायच्या विरुद्ध कोन जो आहे हा खालचा, त्याचं माप पण असणार आहे 8 वाय. का बरं? विरुद्ध कोनांची मापे समान असतात. त्यामुळे हा खालचा जो कोन आहे EOD याचं माप देखील 8 वाय असणार आहे. आता हे खालचे 3 कोन पहा. हे खालचे तिन्ही कोन जे आहेत हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजेच अर्धवर्तुळातली कोन असल्यासारखे दिसतात आपल्याला. एकाच रेषेवर असणारे आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 4 वाय अधिक 8 वाय अधिक 6 वाय बरोबर किती असते? 180 अंश असते. कसे? हे तिघही एकाच रेषेवर आहेत. याचं माप हा याचा विरुद्ध कोन याच्यावरून काढलं. 8 आणि 4 12 आणि 6 झाले 18 वाय बरोबर झाले 180. 18 तिकडे जाऊन भागिले वाय बरोबर 180 भागिले 18. 18 आणि 10 होतात 180. म्हणजेच वायची किंमत आलेली आहे 10 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. साधा सिंपल प्रश्न. आकृती विचित्र दिसली म्हणून घाबरायचं नाही, त्याच्या डिटेल्स बघायच्या आणि त्यामध्ये आपण कोणता गुणधर्म वापरू शकतो, कोणांच्या जोडीचा कोणता प्रकार वापरून आपल्याला त्यामध्ये माहीत नसलेल्या कोणाचं माप कळेल हा विचार करायचा आणि प्रश्न सोडवायचे आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो आपण सोडवूनच पाहणार आहोत. त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात, ठीक आहे, अँगल A आणि अँगल B ची मापे समान आहेत. मेजर अँगल A इक्वल टू मेजर अँगल B इक्वल टू आहेत 61.5 डिग्री. अँगल ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. तर ACD चे माप किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला डायग्राम काढावी लागेल. त्यात बाह्य कोन पण काढायचा आहे. बाह्य कोन जो आहे तो आधी रंगवतो. कोणता आहे तो? ACD. हा A, हा C आणि हा D. हा ACD बाह्य कोन आहे ABC चा, या त्रिकोणाचा बाह्य कोन. आता या समद्विभुज त्रिकोणात अँगल A आणि अँगल B ची मापे समान आहेत. हा A आणि हा B या दोघांची मापं समान आहेत. अँगल A इक्वल टू अँगल B म्हणजे 61.5 डिग्री आहेत. हे दोन्ही कोन जे आहेत हे किती आहेत? A आणि B 61.5 अंश आहेत. A आणि B. आपल्याला विचारलंय ACD हा बाह्य कोन असल्यास त्याचे माप किती? जस्ट आत्ता पाहिलं आपण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म. तर यात काय होणार आहे? मेजर अँगल जो बाह्य कोन आहे मेजर अँगल ACD बरोबर याचं माप पुन्हा एवढं असणार आहे त्याच्या दूरस्थ म्हणजे लांबच्या आंतरकोनांच्या मापांच्या बेरज एवढं असणार आहे. बरोबर काय असणार आहे? मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B. आणि ह्या दोघांची मापे आपल्याला माहीत आहेत. A आणि B चं माप सारखंच आहे 61.5 अंश. 61.5 प्लस 61.5 60 दुने 120 आणि दीड आणि दीड झाले 3 म्हणजे 123 अंश. म्हणजे जो ACD आहे बाह्य कोन त्याचं माप किती आलेलं आहे? 123 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या गुणधर्मावर आधारित 2 प्रश्न आपण या स्वाध्यायात सोडवले. परीक्षेत देखील येऊ शकतो. चला जाऊया पुढे. आणि पुढे आहे, पुढे काही नाही, या ठिकाणी आपला स्वाध्याय 14.1 जो आहे तो संपलेला आहे. 14.1 मधले आपण 10च्या 10 प्रश्न सोडवलेले आहेत. तेही अत्यंत सोप्या पद्धतीने. भेटणार आहोत लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण स्वाध्याय 14.2 हा सोडवणार आहोत. त्यातले सगळे प्रश्न सोडवणार आहोत. 14.2 मधले शेवटचे 2 प्रश्न मात्र मजेशीर आहेत.
ते कदाचित तुम्हाला सुटतील न सुटतील, ट्राय करून पहा. व्हिडिओ येण्यापूर्वी ट्राय करून पहा, मात्र त्यामध्ये आपण ते सोडवणार आहोत. चला तर मग भेटू 14.2च्या व्हिडिओत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. आणि महत्त्वाचं, ही जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यातल्या 28 व्हिडिओज म्हणजे तुमच्यासाठी खजिना आहे. 1,500 ते 2,000 प्रश्नांचा. प्रत्येक व्हिडिओत 60-70 प्रश्न सोडून दाखवलेले आहेत की जे 7वी स्कॉलरशिपचेच आहेत आणि पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत. त्यांचा अवश्य सराव करा. व्हरायटीचे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील आणि तुमचा भरपूर सराव होईल. चला भेटूयात स्वाध्याय 14.2 मध्ये. धन्यवाद.